ओपनिंग बॅलन्स प्रॉब्लेम नंबर 11. कंपनी नेम बनवायचा आहे कुमार इलेक्ट्रॉनिक्स. मी तर ऑलरेडी कंपनी बनवलेलीच आहे. 2019 क्लोजिंग बॅलन्स हे 2020 चे ओपनिंग बॅलन्स राहील. लक्षात घ्या, कधीही गेल्या वर्षीचं क्लोजिंग बॅलन्स या वर्षीचं ओपनिंग बॅलन्स असते. तर इथं काही ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे पहा. लॅबिलिटीज त्यांची अमाऊंट आणि ॲसेट्स आणि त्यांची अमाऊंट. जसं की मी यामध्ये बॅलन्स शीटमध्ये जातोय तर सेम एंट्री तुम्हाला इथं सुद्धा दिसेल पहा. इथं दिलेलं आहे लॅबिलिटीज आणि त्याची अमाऊंट काहीच नाही आहे. इथं दिलेलं आहे ॲसेट्स, त्याची अमाऊंट काहीच नाही दिलेली आहे. आणि हेच तुम्हाला काय करायचं इथं ॲज अ ओपनिंग बॅलन्स म्हणून तुम्हाला त्यामध्ये टाकायचं. आता 2019चं जे क्लोजिंग बॅलन्स आहे लॅबिलिटीज आणि ॲसेट, तेच आपल्याला 2020चं ओपनिंग बॅलन्स इथं टाकायचं आहे टॅली या सॉफ्टवेअरमध्ये. चला आपण पहिले घेऊया कुमार कॅपिटल आणि किती लाखाचं, 3 लाखाचं ओपनिंग बॅलन्स आपल्याला कॅपिटलचं इथं टाकायचं आहे. तर टाकणार कसं, त्यासाठी तुम्हाला अकाउंटिंग इन्फोमध्ये जायचं आहे, लेजर्समध्ये जायचं आहे आणि इथं लेजर्स क्रिएट करायचे आहे. लेजर क्रिएशनमध्ये आल्याच्या नंतर इथं टाकायचं आहे तुम्हाला कुमार कॅपिटल. अंडर द कॅपिटल अकाउंट येणार आणि एंटर करून तिथं सेव्ह करायचं आहे. पण सेव्ह करण्याच्या आधी इथं पहा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, तर ती अमाऊंट इथं टाकायची आहे. मी टाकतोय इथं 3 लाख रुपये आहे का. इथं समोरच दिलेला आहे पहा तुम्हाला ओपनिंग बॅलन्स. तर इथं टोटल ओपनिंग बॅलन्स तुमची आता 3 लाखाची का आहे, कॅपिटल इन्व्हेस्ट झालेली आहे. म्हणजेच कुठल्या साईडला आलेला आहे, लॅबिलिटीज साईडला. नोट्समध्ये जाऊया. नोट्समध्ये असं दिलेलं आहे नागेश को सप्लायर. म्हणजेच आपल्याजवळ एक सप्लायर होता ज्याला आपल्याला 30,000 रुपये देणं बाकी होतं. म्हणजेच सप्लायरचे किती, 30,000 रुपये देणं बाकी आहे. तर तीच आपली ओपनिंग बॅलन्स इथं टाकायचं आहे. जाऊया पुढच्या लेजरमध्ये आणि टाकूया इथं नागेश अँड को सप्लायर. तुम्हाला एंटर करून हा सनरी क्रेडिटर्स मध्ये घ्यायचा आहे आणि एंटर करून तुम्हाला यामध्ये नागेश सप्लायरची ओपनिंग बॅलन्स इथं टाकायची आहे पहा. नागेश सप्लायरची ओपनिंग बॅलन्स तुम्हाला राहील इथं 30,000 रुपये ओपनिंग बॅलन्स तुम्हाला इथं टाकायची आहे. नेक्स्ट आहे ॲसेट. तुमच्याकडे तुलसी अँड को कस्टमरचे पैसे येणं आहे. तुलसी अँड को ह्या कस्टमरचे पैसे येणं आहेत जे की 24,000 आहेत. चला जाऊया टॅलिया सॉफ्टवेअरमध्ये आणि ही एंट्री करूया. तुलसी अँड को कस्टमर घेतलेला आहे आणि इथं द्यायचं आहे तुम्हाला सनरी डेटर्स. एंटर करून इथं अमाऊंट घ्यायची आहे तुम्हाला 24,000 आहे का आणि एंटर सेव्ह करायचं आहे पहा. नेक्स्ट दिलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. म्हणजे तुमच्या बँकेमध्ये जी की कंपनीचं बँकेचं खातं आहे त्या खात्यामध्ये तुमचे 64,000 ही अमाऊंट आहे. तर तीच आपण टॅलीमध्ये जशास तसं टाकायचं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंडर द बँक अकाउंट तुम्हाला घ्यायचं आहे. बँकेची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे आणि एंटर करून तुम्हाला इथं ओपनिंग बॅलन्स टाकायचा आहे जे की आहे 46,000 आणि एंटर करून सेव्ह. नेक्स्ट एंट्री आहे फर्निचर. म्हणजेच तुमच्याकडे ऑलरेडी काही फर्निचर्स आहेत तुमच्या कंपनीमध्ये आणि ते कंपनीचं त्याची व्हॅल्यू तुम्ही 50,000 अशी व्हॅल्यू त्याची आहे. तर चला ही पण ॲज अ ओपनिंग बॅलन्स तुम्हाला घ्यायचा आहे. जाऊया लेजर्स बनवण्यासाठी. लेजर्समध्ये फर्निचर अकाउंट अंडर द फिक्स ॲसेट घ्यायचं आहे तुम्हाला आणि एंटर करून इथे अमाऊंट टाकायची आहे तुम्हाला 50,000 आणि एंटर करून सेव्ह. नेक्स्ट एंट्री आहे तुमच्याकडे कॅश आहे. तुमच्या कंपनीमध्ये कॅश आहे जी की 1,60,000ची आहे. तर ती कॅश कशी घ्यायची हेच आपण पाहूया. यामध्ये कॅशचं लेजर कधीही बनवायचं नाहीये. तुम्हाला पेज अप करायचं आहे. कीबोर्डवर पेज अप बटन प्रेस केल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये कॅशचं लेजर येऊन जाईल ज्याची ओपनिंग बॅलन्स काहीच नसेल. तुम्हाला लेजर्समध्ये कुठलाही चेंजेस न करता एंटर करायचं आहे आणि ती ओपनिंग बॅलन्स जेवढी असेल तेवढं तुम्हाला टाकायचं आहे. जसे की 1,60,000. एंटर केलंय पहा. नेक्स्ट पाहूया. इथं काही स्टॉक क्वांटिटीमध्ये मटेरियल आहे तुमच्याकडे जे की ओपनिंग बॅलन्स आहे आपलं
5 LG TVs, प्रत्येकी प्राइस तुमची 10,000 आहे आणि 50,000चा तुमच्याकडे माल आहे पहा. तर हे ओपनिंग बॅलन्स मध्ये कसं टाकायचं, हे लेजर्स क्रिएशन मध्ये टाकायचं नाही, तुम्हाला इथं स्केप करायचं. जसे की हे स्टॉक असल्यामुळे तुम्हाला इन्व्हेंटरी इन्फो मध्ये जायचं आहे. इन्व्हेंटरी इन्फो मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला स्टॉक आयटमवर क्लिक करायचं आहे. सिंगल स्टॉक आयटम मध्ये क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता आपण स्टॉकची इथं ओपनिंग बॅलन्स टाकत आहोत पहा. त्यासाठी स्टॉक आयटम क्रिएशन्स मध्ये जायचं आहे आणि जे आपल्याकडे ओपनिंग आहे स्टॉक तो टाकायचा आहे. जसं की LG TVs अंडर द इलेक्ट्रॉनिक घ्यायचं आहे तुम्हाला. आता इथे इलेक्ट्रॉनिक्स घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या कंपनीमध्ये इथं GST दिलेली आहे पहा, आहे का. तर यासाठी GSTचं लेजर GST तुम्हाला फ्युचरमध्ये यामध्ये अप्लाय करायचं आहे. तर जेव्हा इलेक्ट्रॉनिकचं लेजर बनवत असताना तुम्हाला इथं F11 या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि F3 या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे किंवा कीबोर्डवर F3 प्रेस करायचं आहे. GST अनेबल करून घ्यायचं आहे. GST अनेबल करायचं आहे तुम्हाला इथं आणि GST नंबर्स तुमचा टाकल्याच्या नंतर ई-वे बिल तुम्हाला नो करायचं आहे आणि इथं GSTचं रेट सेट करायचं आहे पहा, जे की टॅक्सेबल राहील तुमचं 18% आणि एंटर सेव्ह करायचं. तुम्ही F11चं फीचर कधी पण करू शकता कुठल्याही पोझिशन मध्ये. मला इथं पहा सेट अल्टर GST डिटेल्स हे ऑप्शन आता ऍक्टिव्ह झालेलं आहे. मी इथं इलेक्ट्रॉनिक्स घेत असताना मला इथं यस करायचं आहे हे डिटेल्स आणि यामध्ये टॅक्सेबल असं टाकायचं आहे आणि 18% तुम्हाला टाकायचं आहे. इथं अंडर ग्रुप इलेक्ट्रॉनिक्स बनवलेलं आहे. इथं अल्ट C करा आणि इथं टाका नॉचेस, जे की नंबर्स राहील आणि 2 डेसिमल प्लेसेस देऊन एंटर करायचंय तुम्हाला. तर आता तुम्हाला इथं स्टॉक आयटम मध्ये तुम्ही LG TV इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विथ GST तुम्ही ऍड केलेले आहे त्यामध्ये आणि नॉचेस घेतलेले आहेत तुम्ही आणि यामध्ये स्टॅट्युटरी इन्फो स्केप केल्याच्या नंतर इथं तुम्हाला ओपनिंग बॅलन्स टाकायचं आहे, जे की 5 क्वांटिटी मध्ये आणि 10,000ला एक टीव्ही आहे, जे की 50,000ची तुमची ओपनिंग बॅलन्स इथं दिसेल पहा आहे. एंटर झाल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये एवढं झाल्याच्या नंतर अकाउंटिंग इन्फो मध्ये जायचं आहे, लेजर्स मध्ये जायचं आहे आणि यामध्ये क्रिएट लेजर्स मध्ये जायचं आहे. तर इथं तुमची ओपनिंग बॅलन्स दिसेल 3,30,000 डेबिट आणि 3,30,000 क्रेडिट, जे की तुम्हाला इथं दाखवलेली आहे पहा टोटल अमाऊंट आहे का, जे की लॅबिलिटीज आणि ऍसेट्स आणि ही ओपनिंग बॅलन्स आहे तुमचं, जे की तुमचं इथं टॅली झालेलं आहे पहा. मी इथं स्केप दाबतोय आणि जातोय बॅलन्स शीट मध्ये आणि एंटर झाल्याच्या नंतर इथं डिटेल्स वर जातोय. इथं सुद्धा सेम दिसेल तुम्हाला पहा लॅबिलिटीज आणि ऍसेट्स, जे की तुम्हाला कुमार कॅपिटलचे जेवढी अमाऊंट आहे, कस्टमरचे आणि सप्लायरची किती अमाऊंट आहे, कस्टमरची किती अमाऊंट आहे आणि सर्व तुम्हाला इथं बॅलन्स शीट ॲज अ ओपनिंग बॅलन्स तुम्हाला इथं दिसेल, जे की टॅली या नोट्स मध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे पहा. अशा पद्धतीनं तुम्ही ओपनिंग बॅलन्स कसं टॅलीमध्ये इन्सर्ट करायचं हे शिकलात आणि ओपनिंग बॅलन्स तुम्ही लेजर क्रिएट करते वेळेस टाकू शकता आणि स्टॉक क्रिएट करते वेळेस सुद्धा टाकू शकता. पहिली एंट्री टॅलीमध्ये आपण करायची आहे. ब्रॉट 30 LG TVs each one 10,000 फ्रॉम नागेस्को. ही एंट्री टॅलीमध्ये कशी करायची आहे हे पाहूया आपण. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये. टॅली या सॉफ्टवेअर मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अकाउंटिंग वाउचर या ऑप्शन मध्ये जायचं आहे आणि यामध्ये जे की ही एंट्री परचेसची आहे तर तुम्हाला परचेस मध्ये जायचं आहे आणि इथे पार्टी नेम टाकायचा आहे. आता यामध्ये तसं दिलेलं आहे की आपल्याला माल नागेस्को कडनं विकत घ्यायचा आहे, जे की 10,000ची प्राइस राहील आणि 30 क्वांटिटी मध्ये LG TV घ्यायचा आहे. तर सर्वात पहिले एंट्री करते वेळेस तुम्हाला इथं पार्टी नेम पहिले लिस्ट मध्ये सर्च करायचं आहे की नागेश सप्लायर आहे का. हो आहे इथं, तर तुम्हाला एंटर करायचं आहे आणि एवढं झाल्याच्या नंतर काही अदर रेफरन्स आहे का त्यांचा ते पाहायचं आहे आणि त्यांच्या ॲड्रेस वगैरे किंवा डिटेल्स टाकून तुम्हाला GST नंबर टाकून एंटर करायचा आहे. आता यामध्ये नागेश हा आपला सप्लायर आहे,
ज्याचं करंट बॅलन्स आपल्याजवळ ऑलरेडी आहे, म्हणजे त्याला देणं बाकी आहे, तरी पण आपण त्याच्याकडनं काहीतरी परचेस करतोय, तर ही एंट्री परचेस अंडर द परचेस अकाउंटचं लेजर बनवायचं आहे. मी कीबोर्डवर पी प्रेस करतोय, नाही, इथं कुठलंही लेजर बनलेलं नाहीये. मी कीबोर्डवर अल्ट सी प्रेस करतोय आणि परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंट मी यामध्ये इथे घेतोय आणि एंटर केल्याच्या नंतर इथं जीएसटी ऍप्लिकेबल करायचं आहे मला आणि इथं यस करायचं आहे आणि इथे घ्यायचं आहे मला परचेस टॅक्सेबल आणि इथं 18% मला घ्यायचं आहे आणि एंटर करून सेव्ह करायचं आहे. गुड्स आहे पहा, या जी पहिली एंट्री आपल्याला यामध्ये दिलेली आहे टॅलीमध्ये या नोट्समध्ये, तर यामध्ये जीएसटीची पहिली परचेस नाही आहे, डायरेक्टलीच आहे. तर आपण पाहूया काय विकत घ्यायचं आहे. एलजी टीव्ही पहा, एलजी टीव्हीचं सुद्धा इथं लेजर ऑलरेडी बनवलेलं आहे. आपल्याला एंटर करायचं आहे आणि अमाऊंट टाकायची आहे, क्वांटिटीज टाकायची आहे तुम्हाला 30 क्वांटिटीमध्ये. पहा रेट ऑटोमॅटिकली लास्ट टाइमचा जेवढा होता तेवढा येऊन गेलाय पहा आणि एंटर करून तुम्हाला इथं सेव्ह करायचं आहे. ही झाली आपली पहिली एंट्री. नेक्स्ट एंट्री पहा, यामध्ये दिलेली आहे पेड कॅरेज ऑन परचेस. 500 रुपयाचं कॅरेज द्यायचं आहे आपल्याला. तर जाऊया पेमेंट मध्ये आणि इथं कॅरेज इनवर्ड असं टाकायचं आहे, कारण की माल परचेस करते वेळेस लागलेला खर्च हा कॅरेज इनवर्ड असतो. हा तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस असतो, तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि एंटर करून सेव्ह करायचा आहे. इथं टाकायची अमाऊंट 500 रुपये आणि ती सुद्धा कॅश मध्ये तुम्हाला पेड करायची आहे. नेक्स्ट एंट्री दिलेली आहे सोल्ड 13 LG TVs each फॉर कॅश 13,000 रुपीज इच सेल्स विथ जीएसटी. आपल्याला ही जे माल आहे तो सेल करायचा आहे LG टीव्हीचा आणि त्याला जीएसटी लावून विकायचा आहे. चला पाहूया टॅली सॉफ्टवेअर मध्ये. आलोय आपण टॅली या सॉफ्टवेअर मध्ये आणि ही एंट्री सेल्स मध्ये करायची आहे. पहा लिस्ट मध्ये F8 प्रेस करू शकता तुम्ही. आता इथं पार्टी नेम घ्यायचा आहे. पार्टी नेम नाही दिलेला आहे इथं, तर आपण डायरेक्टली कॅश घेणार आहोत इथं आणि इथं तुम्हाला लेजर्स बनवायचं आहे सेल्स. सेल्स अकाउंट अंडर द सेल्स अकाउंटच घ्यायचं आणि एंटर करून तुम्हाला स्टॅट्युटरी इन्फॉर्मेशन घ्यायचे आहे. तिथं जीएसटी ऍप्लिकेबल सेट अल्टर जीएसटी डिटेल्स यस करायचं आहे तुम्हाला आणि सेल्स टॅक्सेबल घ्यायचं आहे इथं आणि 18% इंटिग्रेटेड टॅक्स घ्यायचा आहे विथ गुड्स आणि एंटर करायचं आहे तुम्हाला. LG टीव्ही जशाच तशी विकायची आहे तुम्हाला 13 क्वांटिटी मध्ये आणि याची प्राइस 13,000 ठेवायची आहे पहा आणि एंटर करून इथं तुम्हाला 2 लेजर बनवायचे आहे. अल्ट सी करून सीजीएसटी अंडर द ड्युटीज अँड टॅक्सेस. इथं जीएसटी सिलेक्ट करायचं आहे, सेंट्रल टॅक्स आणि 9% तुम्हाला इथं टॅक्स लागला पाहिजे पहा. नंतर तुम्हाला एंटर करून अल्ट सी करायचं आहे एसजीएसटी जे की ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये असेल. ड्युटीज अँड टॅक्सेस घेतल्याच्या नंतर इथं जीएसटी निवडायचं आहे टॅक्स टाईप आणि स्टेट टॅक्स इथं सिलेक्ट करायचं आहे. 9% तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे इथं. अशा पद्धतीनं तुम्ही सेल्स मध्ये जीएसटी इथं लावलेली आहे. एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. तुम्हाला जर प्रिंट करायची असेल तर प्रिंट सुद्धा करू शकता. चला नेक्स्ट एंट्री पाहूया. सोल्ड 20 LG TV सेट्स टू तुलसी अँड को 13,000 each सेल्स विथ 18% जीएसटी. चला आपल्याला तुलसीला आपल्याला हा माल विकायचा आहे आणि 20 क्वांटिटी मध्ये विकायचा आहे. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये. ही एंट्री सेल्स मध्ये करायची आहे. पहा या टायमाला पार्टी नेम तुम्हाला तुलसी घ्यायचा आहे. लिस्ट मध्ये पहा तो लेजर आहे का, हो आपल्या कस्टमरचं नाव आहे इथं, तर लेजर बनवण्याची गरज नाही. इथं सिलेक्ट करायचं आहे आणि कीबोर्डवर एंटर प्रेस करायचं आहे आणि यामध्ये इथं सेल्स लेजर्स बनवायचं आहे. इथं सेल्सचं लेजर ऑलरेडी बनवलेलं आहे. एंटर करायचं आहे तुम्हाला आणि इथं कीबोर्डवर स्पेस दाबून इथं LG टीव्ही तुम्हाला द्यायचं आहे 20 क्वांटिटी मध्ये आणि बाकी सर्व माहिती फिलआउट झालेली आहे आणि लावायचं आहे तुम्हाला CGST आणि SGSTचा टॅक्स. एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला एंटर करून इथे सेव्ह करायचं आहे. चला जाऊया नेक्स्ट एंट्री मध्ये. नेक्स्ट एंट्री मध्ये दिलेला आहे तुम्हाला रिसिव्ड फ्रॉम तुलसी अँड को
म्हणजेच इथं कॅश रिसिव्ड केलेली आहे तुलसी अँड को कडनं, जी की 2,50,000ची आहे. चला जाऊया टॅलिया सॉफ्टवेअर मध्ये. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला ही एंट्री रिसिव्ह झालेली आहे, तर F6 मध्ये म्हणजेच रिसिप्ट मध्ये जायचं आहे. आता तुलसीचं इथं लेजर ऑलरेडी बनवलेलं आहे, तेव्हा एंटर करायचं आहे. आता अमाऊंट जी येणार आहे 2,50,000ची, ती इथं टाकायची आहे. आणि इथं अगेन्स्ट रेफरन्स असं दिसेल तुम्हाला मेथड, जसं येईल तसं तुम्हाला एंटर करायचं आहे. आणि इथं ती अमाऊंट तुम्हाला इथं आलेली दिसेल पहा. आणि एंटर करून तुम्हाला इथे कॅश रिसिव्ह करायचा आहे पहा. एवढी अमाऊंट रिसिव्ह केल्याच्या नंतर सुद्धा तुमच्या कस्टमरकडे काही क्रेडिट डेबिट बॅलन्स बाकी आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. इथं एंटर करून सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट एंट्री आहे 6 नंबरची, पेड नागेश अँड को 3 लाख इन कॅश. हीच एंट्री टॅलीमध्ये करायची आहे. चला जाऊया टॅलिया सॉफ्टवेअरमध्ये. ही एंट्री पेमेंटमध्ये करायची आहे तुम्हाला. आणि इथे आल्याच्या नंतर तुमचा जो सप्लायर आहे नागेश, तर त्याला सर्च करायचं आहे. कीबोर्डवर N प्रेस केलं तरी तुम्हाला इथं दिसेल. आणि इथं एंटर करायचं आहे. आणि त्यांना तुम्हाला द्यायचे आहे 3,30,000 रुपये. तर यापैकी तुम्ही 3 लाख आता देताय, तर ती अमाऊंट इथं टाकायची आहे. अगेन्स्ट रेफरन्स ऑटोमॅटिकली येईल तुम्हाला. आणि इथे गेल्याच्या नंतर इथं कॅश मध्ये ती अमाऊंट तुम्हाला देऊन टाकायची आहे. चला जाऊया नेक्स्ट एंट्री मध्ये. इथं दिलेलं आहे रेंट पेड केलेला आहे तुम्ही 6,000चा, तीच एंट्री करूया. इथं पेमेंट मध्ये जाऊया. Alt+C रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. 6,000चा रेंट द्यायचा आहे पहा. यानंतर एंटर करायचं आहे आणि ही अमाऊंट कॅश मध्ये तुम्हाला देऊन टाकायची आहे. नेक्स्ट एंट्री आहे पेड सॅलरी 8,000 बाय चेक. म्हणजे चेकनी तुम्ही सॅलरी पेड केलेली आहे 8,000ची, तीच एंट्री टॅलीमध्ये करायची आहे. पेमेंटमध्ये जायचं आहे आणि Alt+C करून सॅलरी अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तुम्हाला घ्यायचं आहे. आणि ही अमाऊंट घ्यायची आहे 8,000ची. आणि ही तुमच्या बँके थ्रू पेड करायची आहे. जसं की बँकेचं लेजर ऑलरेडी बनवलेलंच आहे तुम्ही. आणि ही अमाऊंट त्यामधून तुम्हाला पेड करायची आहे. एंटर करून तुम्ही चेक नंबर वगैरे लिहू शकता इथे. एंटर सेव्ह. ह्यानंतर नेक्स्ट एंट्री दिलेली आहे कॅश डिपॉझिट ॲट बँक. बँकेमध्ये तुम्ही पैसे डिपॉझिट केलेत, तर तीच एंट्री आपण करणार आहोत. चला जाऊया टॅलिया सॉफ्टवेअरमध्ये. इथे आल्याच्या नंतर ही एंट्री कॉन्ट्रामध्ये होईल. आणि कॅश तुमची बँकेमध्ये तुम्ही जमा करायला जाताय, तर जाताय म्हणजे पैसे तुम्ही बँकेला देताय, म्हणजे तुमच्या कंपनीमधून क्रेडिट होईल अमाऊंट, तर ही क्रेडिट करायची आहे, जी की 3 लाखाची आहे. आणि तुमच्याच बँकेमध्ये म्हणजेच तुमच्याच बँकेच्या खात्यामध्ये ती टाकायची आहे. एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. ही एंट्री कॉन्ट्रामध्ये तुम्ही करायची आहे. ओके. चला बॅलन्स शीट मध्ये आलेला आहो. आपण पाहणार आहोत इथं बॅलन्स शीट टॅली झालेली आहे का. ही बॅलन्स शीट टॅली झालेली आहे 4,91,720 नी. तर चला जाऊया टॅलियाच्या बॅलन्स शीट मध्ये. आलोय टॅली. आणि टॅली या नोट्स मध्ये आल्याच्या नंतर इथं बॅलन्स शीट तुमची अगदी बरोबर दिलेली आहे 4,91,720. नंतर आहे नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट तुमचं दिलेलं आहे 84,500. तर तेच पाहूया इथं. हो अगदी बरोबर 84,500 इथं तुमची प्रॉफिट दिलेली आहे. यामध्ये तुम्ही एंटर करून इथं डिटेल्सवर जाऊ शकता. आता तुमची नेट प्रॉफिट तेवढ्याची दिलेली आहे इथं दिसते. आणि ग्रॉस प्रॉफिट तुमची इथं दिसते. मी इथं स्केप करतोय आणि नेक्स्ट एंट्री मी डिटेल्सवर जातोय. इथं दिलेलं आहे कॅश इन हँड, जे की 2,920 आहे. तर आपण पाहूया कॅश इन हँड 2,920 अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ही प्रॉब्लेम नंबर 11 सॉल्व केलेला आहे, जो की टॅलीचा आहे. अशा पद्धतीनेच समोरचे लेक्चर तुम्ही पाहत राहा. काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका. आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता.